नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी मधील इतिहास हा घटकाला आपण सुरुवात केली होती। त्याच्यामधलं आपण पहिल्या प्रकरणाला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये बघा पहिलं प्रकरण जे आहे भारतीय उपखंड आणि इतिहास, तर हा आपण टॉपिक ऑलरेडी सुरू केलेला होता। त्याचा थोडक्यात इतिहास आपण बघितला होता, भौगोलिक वैशिष्ट्ये त्याची बघितली होती। त्याच्यानंतर आपण आलो होतो जे भारतीय इतिहासाच्या जडणघडणीतले जे 6 भूप्रदेश आहेत, तर त्या 6 भूप्रदेशावरती आपण त्या टॉपिकपर्यंत आपण आलो होतो। तर 6 भूप्रदेश कोणते कोणते किंवा 6 जे प्रदेश आहेत, प्रादेशिक विभाग आहेत, ते कोणते कोणते? तर बघा, हिमालय हा एक आहे, त्याच्यानंतर दुसरा सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या 3 नद्यांचा मिळून मैदानी प्रदेश, त्याच्यानंतर तिसरा आहे थरचे वाळवंट, चौथा आहे दक्खनचे पठार, 5 नंबरचा आहे समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश आणि 6 कोणता आहे तर समुद्रातील बेटे। आता हे आपल्याला तुम्हाला असं वाटेल की हे आपण भूगोलाचा अभ्यास करतोय, परंतु ज्या प्रदेशाचा आपण अभ्यास करणार आहे त्या प्रदेशाचा आपल्याला भौगोलिक दृष्टिकोनातून आपल्याला माहिती पाहिजे। तर त्यातलं आपण बघा 6 जे भूप्रदेश बघितले त्यातलं आपण एक एक आणि थोडक्यात आपण त्याची माहिती घेणार आहे। आता पहिला आहे हिमालय। तर आता हिमालय सर्वांना माहिती आहे, तर हिंदुकुश व हिमालय पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला एक अभेद्य अशी भिंतीप्रमाणे उभा राहिलेला हिमालय आहे आणि यामुळेच आपल्याला भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून वेगळा झालेला आहे। प्रश्न विचारू शकतात की भारतीय उपखंड आणि मध्य आशियातील जे वाळवंट आहे, थरचं वाळवंट वगैरे, तर ते कोणत्या ह्याच्यानुसार विलग झालेला आहे किंवा कशाने दुभागलेला आहे किंवा कशाने विभाजित झालेला आहे, तर हिमालय पर्वतामुळं। मात्र बघा, हिंदुकुश पर्वतामधली खैबर, बोलन या खिंडींमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे आणि ह्याच्यातून काय व्हायचं, आशियातील जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे। तो चीनपासून तो सुरू होतो, तर तो कुठपर्यंत जातो, मध्य आशियातल्या अरबी प्रदेशापर्यंत जातो। आता ह्याला काय म्हटलं जातं तर ऋषी मार्ग म्हटलं जातं। आता खुष्कीचा मार्ग म्हणजे काय बघा, त्यावेळेस ऐतिहासिक कालखंडात काय व्हायचं की व्यापार चालायचे आणि मग जिथून 2 डोंगराच्या मधला जो दरीसारखा जो भाग असतो, तो जो मार्ग असतो त्याला आपण खिंड म्हणतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, खुष्कीचा मार्ग म्हणतो। तर इथं बघा खैबर खिंड दिलेले आहे, तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल ते खैबर खिंड दाखवलेले आहे। म्हणजे काय तर 2 डोंगराच्या मध्ये दरीसारखा जो प्रदेश दिसतोय त्याच्यामधून जो रस्ता जातो त्याला खिंड म्हणतो आपण। तर अशा हिमालयामध्ये भरपूर खिंडी आहेत। त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक हिमालय पर्वत आपला नकाशावरती कसा आहे किंवा कशा पद्धतीने दिसतोय, तर बघा हा आपला भारताचा नकाशा आहे आणि भारताच्या आपण जे आत्ता म्हटलं की उत्तरेला जो आपला भिंतीच्या कडेसारखा जो उभा आहे, तर तो आपला हिमालय आहे। तर हिमालय बघा उत्तरेला आपल्या जम्मू काश्मीर जो स्टेट आहे, जे राज्य आहे, तिथून तो सुरुवात होतो, तो आपल्या इकडं पूर्वेकडं आसामपर्यंत तो प्रदेश जातो आणि त्याचे काही रांगा अशा खाली आपल्या म्यानमारपर्यंत वगैरे जातात आहे। तर हा जो दिसतो तो भाग सगळा काय आहे, हिमालय आहे। तर याच्यामध्ये बघा हिमालयामध्ये भरपूर खिंडी आहेत। तर आता थोडक्यात आपण ते काही खिंडीची नावं पण बघितलेली आहेत। तर बघा ह्याच्यामध्ये अजून मला वाटतं याच्यामध्ये दिलेले आहेत की खिंडीची नावं वगैरे। तर इथं बघा बोलनचा पास वगैरे दिलेला आहे, तर तो खिंडच आहे। त्याच्यानंतर ठीक आहे, तर हे खिंड लक्षात ठेवा, खिंड काय प्रकार आहे तुम्हाला समजला असेल। त्याच्यानंतर बघा सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा। आता एक मिनिट, हिमालयासाठी नाही का तुम्हाला मी अजून एक वेगळ्या पद्धतीचा एक नकाशा आहे माझ्याकडे, मी तुम्हाला तो दाखवतो जेणेकरून तुम्हाला तो समजेल। बघा आता हे आहे उत्तरेकडे आपला पर्वतीय प्रदेश आहे। आता हा जो दिसतोय पूर्ण हा म्हणजे हिमालय हा फक्त एक रांग नसून 3 ह्यानं ते रांग बनलेले आहे, उत्तरेकडचे, मध्य आणि एकदम दक्षिणेकडची साईडचे, अशा 3 रांगांनी मिळून हे काय झालं आपल्याला उत्तरेकडचा पूर्ण प्रदेश बनलेला आहे। तर याच्यामध्ये बघा कैलास पर्वत आहे, त्याच्यानंतर लडाखची रांग आहे, काराकोरम रांग आहे, ठीक आहे, ह्या वेगवेगळ्या अशा रांगा आहेत त्याच्यामध्ये। तर ते तुम्हाला माहीत आहेत किंवा आता तुम्हाला समजलं असेल ते, ठीक आहे।
तर हे बघितलं आपण आता थोडक्यात. तर आता सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्र नद्यांचा प्रदेश बघू आपण आता. तर हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे, म्हणजे बघा हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडचा भाग, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो मी. जो हा नकाशा आहे, हा हिमालय, त्याच्या दक्षिणेकडचा भाग हा जो आहे पूर्ण दिसतोय, हे बघा इथं गंगेचे मैदान. ठीक आहे, गंगा, ब्रह्मपुत्र इकडं बघा, हे इकडून ब्रह्मपुत्रेचं मैदान आलेलं आहे, हे पूर्ण बांगलादेश म्हणजे ह्या साईडनं आपल्या. ठीक आहे, आणि सिंधू नदीचं हे इकडून सिंधू नदी हे आलेली आहे इकडं. दुसऱ्या नकाशात तुम्हाला मी दाखवतो, तुम्हाला जास्त समजेल ते. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र या भारतातल्या खूप महत्त्वाच्या नद्या आहेत. तर इथं बघा, आता तुम्हाला दिसत असेल, हे ब्रह्मपुत्रा नदी इकडून, हे त्याच्यानंतर हे गंगा नदीचं. ठीक आहे, आणि हे सिंधू तुमची हे अशी इकडं सिंधू नदी गेलेली आहे. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 नद्यांनी उत्तरेकडचा मैदानी प्रदेश बनवलेला आहे. तर हा प्रदेश जो आहे पश्चिमेकडे सिंध म्हणजे पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. म्हणजे कसा बघा इकडं, बघा हे सिंध पंजाब म्हणजे पंजाबच्या इथं, पंजाबपासून सिंध पंजाबपासून इथपासून तो कुठपर्यंत गेलेला आहे, तर तो पश्चिम म्हणजे बांगलादेशपर्यंत आहे. म्हणजे बांगलादेश म्हणजे कोणता, हा बांगलादेशपर्यंत तुमचा तो प्रदेश. म्हणजे हा पूर्ण प्रदेश हा काय आहे, हा मैदानी किंवा गंगेचे मैदानाने बनलेला आहे. तर बघा, भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशात आपल्याला उदयाला आलेले दिसतात. म्हणजे भारतातील प्राचीन जे आपली हडप्पा संस्कृती होती, तर तिचा विकास या नद्यांच्याच किनारी किंवा या नद्यांच्याच काठाला झालेला आहे. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जेवढ्या आपण जेवढ्या आपल्या संस्कृती आहेत, हडप्पा संस्कृती आहे किंवा वेगवेगळ्या संस्कृती आहेत ज्या दुसऱ्या देशातल्यासुद्धा, त्यांचा विकाससुद्धा नद्यांच्या किनारी झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, हा नद्यांचा प्रदेश झाल्याच्यानंतर आपण आता थरचे वाळवंट, तिसरा जो आपला भूप्रदेश आहे तो आहे थरचे वाळवंट. थरचे वाळवंट आहे हे कुठं आहे बघा, ह्याचं लोकेशन जर आपल्याला बघायचं म्हटलं तर राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशांमधल्या काही भागांमध्ये ते पसरलेलं आहे. आणि आजचं जे पाकिस्तान आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तो भाग काही आहे. तर उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला आरोली पर्वत आणि दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी यांच्यामधला जो प्रदेश आहे तर तो आहे थरचे वाळवंट. ठीक आहे, हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोचते. म्हणजे हिमाचल प्रदेशात उगम पावते कोणती, घग्गर नदी, आणि ती जाऊन कुठे मिळते तर थरच्या वाळवंटात जाते आणि तिथं लुप्त होते. तर पाकिस्तानमध्ये त्याला काय हाकरा या नावानं ओळखलं जातात. कुठं काय, घग्गर नदी कुठं उगम पावते, हिमाचल प्रदेशामध्ये, ती वाहत जाते पाकिस्तानमध्ये त्याला काय म्हटलं जातं तर हाकरा म्हटलं जातं. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडं पडलेलं आहे. म्हणजे वाळवंटात ते काय झालेले आहे, लुप्त झालेलं आहे किंवा नाहीशी झालेलं आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे आपल्याला विखुरलेली दिसतात. आता बघा, घग्गर नदी हे कळालं का, घग्गर नदीचा उगम कुठं, हिमाचल प्रदेशात. ठीक आहे, आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो मी. बघा हे, आता हे आरोली पर्वत, तुम्हाला थरचे वाळवंट दिसते का, हे बघा, गोल करू का मी, गोल करतो. थरचे वाळवंट काय म्हणलं होतं, सिंधू नदीच्या कुठं काय जो लोकेशन काय सांगितलं होतं, उत्तरेला सतलज नदी. थरचे वाळवंट उत्तरेला सतलज नदी. ठीक आहे, हे झेलम, चिनाब आणि सतलज नदी आहे इकडं, सतलज नदी. पूर्वेला आरोली पर्वत, इकडं पूर्वेला हा तुमचा हे आरोली पर्वत. त्याच्यानंतर दक्षिणेला कच्छचे रण
दक्षिणेला हे तुमचं कच्छ द्वीप, कच्छचे रण हे दिसतं, कच्छचे रण. ठीक आहे. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेला काय सांगितलं होतं, सतलज नदी, पूर्वेला आरोली पर्वत, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी. हे तुमची सिंधू नदीचं हे पातळ सिंधू नदी. म्हणजे थरच्या वाळवंटाचं लोकेशन तुम्हाला कळलेलं आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारतात आहे. तर थरचे वाळवंट सगळ्यांना कळालं असेल. तर आता दख्खनचे पठार बघा, एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा, यांच्यामधला जो भाग आहे निमुळता होत गेलेला त्याला आपण दख्खनचे पठार म्हणतो. पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर असा ह्याचं सगळ्या सागरांनी वेढलेला आहे. 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसल्यासारखा दिसतो किंवा त्रिकोण सुळक्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला आपण काय म्हणतो, द्वीपकल्प असं म्हटलं जातं. तुम्हाला द्वीपकल्पाची मी थोडक्यात सांगतो. हे द्वीपकल्प हे बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ह्याला विचारलेलं आहे. द्वीपकल्पाची व्याख्या काय आहे किंवा द्वीपकल्प कशाला म्हटलं जातं. तर बघा, हे तुम्हाला हे द्वीपकल्प दिसत असेल तुम्हाला, हे द्वीपकल्पीय पठार आहेत. ठीक आहे. म्हणजे हे बघा काय सांगितलं होतं त्यांनी की दक्षिणेला काय हिंदी महासागर आहे, दक्षिणेला इकडं खाली हिंदी महासागर, पश्चिमेला काय होतं, अरबी समुद्र होता, बरोबर, आणि दक्षिणेला इकडं काय हिंदी महासागर. तुम्हाला हे सांगण्यापेक्षा तुम्हाला जर मॅपमध्ये तुम्हाला जास्त समजेल तर मॅप बघा. आता हा मॅप आहे, हे जे पूर्ण दिसतंय हा काय आहे, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे. इकडं काय आहे, दक्षिणेला हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि इकडं बंगालचा उपसागर आपण यांना म्हणतो. तर हा प्रदेश काय म्हणायचो आपण, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. तर याच्यामध्ये बघा, दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. आता हे पण तुम्हाला नकाशामध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. द्वीपकल्पीय पठारी प्रदेश बरोबर, त्याच्या उत्तरेला काय सांगितलं आहे, सातपुडा, हे तुमचं सातपुडा पर्वतरांग. ठीक आहे. सातपुडा पर्वतरांग आणि काय सांगितलं यांनी, विंध्य पर्वतरांग पसरलेला आहे, बरोबर आहे. हे विंध्य पर्वतरांग, हे सातपुडा आणि हे विंध्यरांग, हे तुमचं काय आहे, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. आणि ह्याच्या उत्तरेला काय, सातपुडा आणि हे विंध्यरांग. तर याच्यामध्ये बघा, सातपुडा आणि विंध्यरांग उत्तरेला आहे. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीचे पर्वतरांग आहेत आणि त्याला आपण काय म्हणतो, पश्चिम घाट म्हणतो. आणि सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना आपण पूर्व घाट म्हणतो. आणि या पठारावरील जमीन सुपीक असून तेथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या किंवा नांदत आलेल्या आहेत. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य आहे. बघा, खूप महत्त्वाचं आहे. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठं साम्राज्य होतं आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्य झालेला होता. आता मौर्य साम्राज्यानंतरही तिथे अनेक छोटी मोठी साम्राज्य किंवा राज्य उदयास आले किंवा होऊन गेलेले आहेत. तर बघा, दख्खन पठार हे पूर्ण त्रिकोणी दिसतंय. ते वरती सातपुडा विंध्यरांग, पूर्वेला पूर्व घाट, पश्चिमेला पश्चिम घाट, कोकण आणि मलबारची किनारपट्टी. हे बघा, मलबार केरळमध्ये आणि कोकण महाराष्ट्रामध्ये, हे आपण आत्ता बघितलं. इकडं काय सांगितलं आहे की इकडच्या पूर्वेकडं काय आहे, जमीन कशी आहे, सुपीक आहे, शेतीयोग्य आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही त्याचं लोकेशन लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे आणि हे पण विचारू शकतात बरं का, की मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य कोणत्या किंवा कुठल्या पठारावरती किंवा कुठल्या ह्याच्यावरती होतं, ते लक्षात ते तशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर समुद्रकिनाऱ्याचे प्रदेश. आता समुद्रकिनाऱ्याचे प्रदेश, आता आपण जे 3 प्रदेश बघितले, म्हणजे पश्चिम घाटचा असेल किंवा पूर्व घाटचा असेल. ठीक आहे. तर बघा, प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत आलेला आहे, हे आपल्याला माहीत आहे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई, त्यामुळे भारतातील समुद्रकिनाऱ्यावरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी काय व्हायचं, देवाणघेवाण चालायची. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गाने हे म्हणजे जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले, तरीसुद्धा सागरी मार्गाचं महत्त्व कायम राहिलेलं आहे आणि अजूनसुद्धा आपल्याला त्याचं महत्त्व समजतं आहे. आता हे समुद्रकिनाऱ्याचे प्रदेश काय आहे, तर समुद्रकिनारा जो आहे आपल्याला लागलेला, म्हणजे समुद्रकिनारा म्हणजे कुठं बघा. आता
हा तुमचा पूर्ण इकडचा बंगालचा उपसागराचा समुद्रकिनारा, म्हणजे पूर्व घाटाला जो लागलेला समुद्रकिनारा, पश्चिम घाटाला लागलेला पूर्ण समुद्र आणि दक्षिणेचा हिंदी महासागराचा किनारा. तर हे काय आहे, किनारी प्रदेश आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अंदमान निकोबार बेटं आहेत किंवा हे, तर ते पण लक्षात ठेवायचं आहे. आता समुद्रातील बेटे बघा. आता समुद्रातील बेटे, अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटं आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. कुठं आहे बघा, हे बघा इथं लक्षद्वीप कुठं आहे, तर लक्षद्वीप बेटांचा समूह आहे. कुठं आहे तो, अरबी समुद्रात आहे. आणि इकडं अंदमान निकोबार जी बेटं आहेत, अंदमान निकोबार, तर ती कुठं आहेत, बंगालच्या उपसागरात आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, प्राचीन काळाच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचं होतं किंवा असं आहे, म्हणजे होतं आपल्याला. ठीक आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी, हे लय महत्त्वाचं आहे. पेरिप्लस ऑफ द, बघा इथं, पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे काय आहे, तर एका म्हणजे त्याला मराठीमध्ये जर तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक, हे त्याचं या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आलेला आहे. आणि हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशानं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता बऱ्याच वेळाला आपल्याला भारतीय उपखंड म्हटलं की भारतीय उपखंड आपल्याला लक्षात येतो की भारतीय उपखंड म्हटलं की आपण भारताचा फक्त समावेश होतो का, असं वाटतं बऱ्याच जणांना. पण तसं नाही आहे. भारतीय उपखंडामध्ये अनेक देशांचा किंवा अनेक ह्याचा समावेश होतो. तर आता कुठलं आपण बघूया थोडक्यात. आता भारतीय उपखंड बघणार आहे. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरं आजच्या पाकिस्तानात आहेत. आता अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत हे देश सर्व मिळून काय झालेलं आहे, दक्षिण आशिया प्रदेश बनलेला आहे. आणि याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेता हा प्रदेश मोठा आहे, त्यामुळे ह्याला आपण भारतीय उपखंड असं नाव दिलेलं आहे किंवा भारतीय उपखंड असं नाव पडलेलं आहे. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला आहे. हे खूप अति महत्त्वाचं आहे. हडप्पा संस्कृतीचा विस्तार भारताच्या भारतीय उपखंडाच्या कोणत्या भागात झालेला आहे, तर वायव्य भागात झालेला आहे. चीन आणि म्यानमार हे जरी आपले देश शेजारी असले तरीसुद्धा त्यांचा भारतीय उपखंडात समावेश होत नाही. तरीही प्राचीन भारताचे त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्याचे महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे काय, तर आता आपण जे 6 जे प्रदेश बघितले, हिमालय आहे, थरची वाळवंट आहे, समुद्रकिनाऱ्याचे प्रदेश आहे, समुद्रातील बेटे आहेत, दख्खनचे पठार आहे आणि सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचे मैदानी प्रदेश बघितले. तर हे आपल्याला थोडक्यात समजायला सोपं जावं ह्या कारणाने आपण ते बघितलेलं आहे. तर ते तुम्हाला समजलं असणार आहे. याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे, महत्त्वाचे पॉईंट्स, म्हणजे पुस्तक वाचायचं आहे, पहिलं प्रकरण वाचायचं आहे, त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स काढायचे आहेत आणि ते व्यवस्थित लिहायचे आहेत, एकाखाली एक मुद्दे लिहायचे आहेत. म्हणजे काय, तर 6 भूप्रदेश कोणते, त्याच्यानंतर त्या प्रदेशामधला महत्त्वाचा मुद्दा कोणता. उदाहरणार्थ तुम्ही हिमालय लिहिलं तर हिमालयाच्या ह्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे, तर त्याच्यामध्ये हिंदुकुश पर्वत आहे किंवा हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला एक अभेद्य झालेली भिंत हे आपण बघितलं होतं. परंतु ते 2 प्रदेश भारतीय उपखंड मध्य आशिया ते वाळवंटापासून अलग झालेला आहे, बरोबर. तर ते कशामुळे झालेलं आहे. त्याच्यानंतर खिंडी कुठले आहेत, कुठले बघितले आपण, खैबर आणि बोलन खिंड बघितले होते. ठीक आहे. तर ते नावं लिहून घ्यायची लगेच ते. त्याच्यानंतर रेशीम मार्ग कुठून कुठपर्यंत गेलेला आहे ती लिहून ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरा वरती बघितला आपण सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, त्यातलं काय महत्त्वाचं बघितलं तर त्याचे छोटे पॉईंट लिहून घ्यायचे आहेत, लिहून घ्यायचे त्याच्यातले. आणि ते तुम्ही काय करायचं आहे, शॉर्ट नोट्स टाईप बनवायचं आणि तो तुमचा होमवर्क आहे. ठीक आहे. तो होमवर्क असल्यामुळे तुम्हाला तो करायचा आहे. पहिल्यांदा प्रकरण वाचायचं. जर समजा त्यातला एखादा मुद्दा नाही कळाला तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल केला तर काय हरकत नाही, पण तुम्हाला तर प्रकरण कळायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्याचे शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत, प्रकरण वाचून महत्त्वाचे मुद्दे एकाखाली एक लिहायचे आहेत आणि ते तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवायचे आहेत. ग्रुपवरती माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि त्याच्यावरती तुम्ही पाठवायचे आहेत. ठीक आहे. धन्यवाद.